त्यांच्याबद्दल जो एक घाईत चालू आहे लोकांना न भेटणं, नेतृत्वाला, खासदार आणि आमदारांना वेळ न देणं, पी-एच्या लेवलपर्यंत मेसेज देणं. आज विभाग प्रमुख पण नाराज आहेत त्यांचे आणि साधारणपैकी सगळे आमदार नगरसेवकही नाराज आहेत आणि आज त्या संदर्भातलं आम्ही आज काही करत नाहीत. समोरून लोक अप्रोच होत आहेत की आम्हाला शिंदे साहेबांचं नेतृत्व पाहिजे आणि याच्यात काही गैर नाही आहे. आज शिंदेसाहेब सगळ्यांना भेटतात, बोलतात, त्यांच्या पाठीशी राहतात, उभे राहतात. तर याबद्दल जर कोणाला आकर्षण असेल तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करतो आणि जे काही आज झालं आहे खासदारांच्या बाबतीत ते उद्या आमदार आणि नगरसेवकांच्या बाबतीत पण 100% होणार. मात्र ज्या प्रकारे नाराजी असल्याचं काही बोललं जात होतं, कारण की यापूर्वी देखील जे आमदार आणि जे खासदार आमदार जे फुटले होते, नगरसेवक फुटले होते, त्यांना म्हटलं तर कुठेतरी मातोश्री आम्हाला वेळ मिळत नाही आहे. ती नाराजी आता नगरसेवकांपर्यंत येऊन पोचलेली आहे. 100% आज जो वेळ पाहिजे, माझा हाच लाडका, माझा तोच लाडका, हे जर करत बसलं तर इतर नगरसेवक पण नाराज होतात. नगरसेवक वेळ मागतात पण वेळ मिळत नाही. जेव्हा आज काही कामं असतात त्यांच्या प्रभागातली, ती कामं होत नाहीत. आयुक्तांना कधी निवेदन करायचं असेल तर आज त्यांचे नेते त्यांच्यासोबत येत नाहीत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठेतरी नगरसेवकांना वाईट वाटतात. ते त्यांच्या पक्ष नेतृत्वाशी बोलत नाहीत पण नेहमी आमच्याकडे मागून खुलासा करतात आणि या माध्यमातून कुठे ना कुठेतरी ती नाराजगी दिसते, ती 100% आहे. साधारणतः आता नगरसेवक किती संपर्कात आहेत आपल्या? आज साधारण 20 ते 25 नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत आणि साधारणपैकी लवकरात लवकर हा आकडा नक्कीच वाढेल आणि आज ते आपल्याला दिसेल की काय घडणार आहे. एकंदरीत आता संजय राऊतांना म्हटलं जे आता गद्दारी जे करणार आहे त्यांना रस्त्यावर तोडवा, कसं पाहता तुम्ही त्यांच्या वक्तव्याला? आज संजय राऊतांनी शिवसेना विकली आहे. आज काँग्रेस वाढावी म्हणून संजय राऊत प्रचार करतात, राष्ट्रवादी वाढावी म्हणून संजय राऊत प्रचार करतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संजय राऊतांनी कुठेतरी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या शिवसेने पूर्ण अख्खं आयुष्य काँग्रेसच्या विरोधात लढले त्याच काँग्रेस वाढावी जेणेकरून शिवसेना वाढेल. या गोष्टीचं कुठलं तरी आत्मपरीक्षण राऊतसाहेबांनी करावं आणि आज मागं बघून बघावं की काय कोण राहिलं आहे, की आज ज्या ज्या मतदारसंघात खासदार कुठले तिकडे आम्ही जाऊन राडा करू. राडा करणारी लोकं तरी उरली आहेत का तुमच्याकडे, हे राऊतसाहेबांनी बघावं आणि नंतर बोलावं. नुसतं आज तोंड दिलं म्हणून बोलावं यातला आता भाग राहिलेला नाही आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि नंतर बोला. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.